मोहाडी तालुक्यातील बोरगाव पालोरा या गावात वाघाचा धुमाकूळ। वनविभागाची पाहणी, गावकऱ्यांच्या मनात भीतीचं वातावरण। मोहाडी तालुक्यातील बोरगाव पालोरा गाव परिसरात गेल्या महिन्याभरापासून वाघाच्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेची माहिती पालोरा येथील वनविभाग कार्यालयाला मिळताच अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी सुरू केली। पाहणी दरम्यान वाघांचे पंजाचे ठसे व हालचालींचे स्पष्ट पुरावे परिसरात आढळले। या पार्श्वभूमीवर पालोरा बीटचे वनरक्षक अधिकारी झंजाळ साहेब यांनी घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला। शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी फटाके फोडून वाघाला दूर ठेवण्याचे उपाय करण्यात आले। वन विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि रात्रीच्या वेळी शेतात एकट्याने न जाण्याचे आवाहन केले। स्थानिक शेतकरी वर्गाला या कारवाईमुळे काहीसा दिलासा मिळालाय। वाघाच्या भीतीने गावकरी आजही चिंतेत। वाघ गावात फिरत दिसत असल्याचे गावकऱ्यांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलंय। बोरगाव येथील रहिवासी आहे। माझे नाव शामराव तिमाजी पिंगळे आहे। मी माजी सरपंच आणि आता चालूबंदी सदस्य सुद्धा आहे ग्रामपंचायतचा। माझ्या बोरगाव शेत शिवारामध्ये वाघाची खूप दहशत आहे। एक पिल्लू आणि एक वाघीण असे दोन प्राणी तिथं खूप आढळून येत आहेत आणि ते माहिती मी फॉरेस्ट ऑफिस पालोरा येथील अनिल झंजाळ म्हणून आहेत आमचे बीट रक्षक, त्यांना मी कळवलंय। त्यांनी ते येऊन चौकशी सुद्धा केली। तिथं वाघाचे पंजे आढळून आले आणि आम्ही तिथं दहशत कमी व्हावी म्हणून त्यांनी फटाके सुद्धा तिथं फोडून त्यांना दूर करण्याचे प्रयत्न केले। आजूबाजूला तिथं शेतशिवार आहे आणि तिथे नाला आहे। आजूबाजूला दिवसभर तो नाल्यामध्ये वाघ जे प्राणी जे आहेत लपून राहतात आणि दिवसाला किंवा संध्याकाळी किंवा सकाळी पहाटे ते निघून लोकांना आढळून येतात। लोकांमध्ये खूप दहशत आहे। वन्य जे अधिकारी आहेत त्यांना माझी हे विनंती आहे की त्यांना पकडून सणारी लवकरात लवकर ताब्यात घ्यावे आणि जे लोकांमध्ये जे दहशत आहे ते कम व्हावी याची खात्री लोकांना लक्षात आणून द्यावी ही माझी विनंती।